नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू या लोकप्रिय अशा संवाद कट्ट्यावर मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्याकडे आपल्या या लोकप्रिय संवाद कट्ट्यावर संवाद कौशल्यात गती आणि जीवनात प्रगती या विषयावर संवाद करण्यासाठी, छानपैकी गप्पा गोष्टी करण्यासाठी ज्यांनी आपलं स्वतःचं नाव या क्षेत्रामध्ये मिळवलेलं आहे अशा सुसंवादिनी, उत्तम सूत्रसंचालिका म्हणून ज्यांचा लौकिक आहे, ज्या उत्तम निवेदनसुद्धा करतात आणि वेद इव्हेंट्सच्या ज्या संचालिका आहेत आणि ह्या कौशल्यामुळं ज्यांना विविध पदं मिळालेली आहेत अशा सरिता खाचने मॅडम आज आपल्या या संवाद कट्ट्यावर आलेल्या आहेत. मॅडम, आमच्या या संवाद कट्ट्यावर या सगळ्या रसिक मंडळींच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. मला सांगा, संवाद कौशल्य ज्याला संज्ञा पण असं पण म्हणतात, त्याला कला म्हणजे आर्ट्स, विज्ञान, सायन्स पण म्हटलं जातं आणि अलीकडच्या काळात यालाच प्रोफेशनसुद्धा म्हणतात. तुम्ही यात करिअर केलं आहे म्हणजे एका अर्थानं प्रोफेशन निर्माण केलं आणि स्वतःची ओळख निर्माण केलेली. आज कुठलाही शासकीय कार्यक्रम असो किंवा निमशासकीय कार्यक्रम असतो, आपल्याला निमंत्रित केलं जातं सूत्रसंचालन करण्यासाठी, अँकरिंग करण्यासाठी. तर काय ह्या म्हणजे आपल्याविषयी मला माहिती आहे, आपण उत्तम खो-खोपटू आहात. अगदी राष्ट्रीय स्तरावर आपण जवळपास 5 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. उत्तम स्विमर आहात आणि ॲथलेटिक्स या खेळामध्ये सुद्धा उत्तम ॲथलीट म्हणून तुमचा लौकिक आहे. तर ते मैदान सोडून हे इकडं कसं वळलात? ही अनवट वाळ कशी तुम्ही पत्करलीत? सगळ्यात आधी तर मल्हार कम्युनिकेशनचे आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही मला या कट्ट्यावर आमंत्रित केलं. आणि कधी कधी ते ग्राउंड सोडून या ग्राउंडवर खरं तर अपघातानेच आले. जर्नलिझम जेव्हा करत होते तेव्हा एक जर्नलिझमचा कार्यक्रम होता आणि मला सरांनी सांगितलं की अँकरिंग कर. लिटरली सर, ते पहिलं जे सूत्रसंचलन केलं मी ते खाली मान घालून केलेलं आहे. मी समोर बघितलंच नाही की पहिल्या रांगेत कोण बसलंय, तेही मला माहिती नाही. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग त्याच्यानंतर त्यांना आवाज आवडला. ते म्हटले की नाही, तू करू शकते, तुझी भाषा शैली छान आहे, तू उत्तम संवाद फेक करते, त्यामुळे तू कर हे. मग त्याच्यानंतर मला दुसरा कार्यक्रम जो मिळाला तो JDCCमध्ये कवी संमेलन होतं. नादू महानोर वगैरे सगळ्या महाराष्ट्रातनं मोठे मोठे कवी तिथे आलेले. त्यांना म्हटलं, सर मुख्य कार्यक्रम तुम्ही करा. गणेश मुळे सर होते जिल्हा माहिती अधिकारी तेव्हा, त्यांच्यासोबत मी तो कार्यक्रम केला. आणि मग आम्ही दोघांनी तो कार्यक्रम केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला आणि आकाशवाणीला नैमित्तिक उद्घोषक होते, त्यामुळे संवाद कसा असावा, त्याची शैली कशी असावी, कुठे चढ उतार कसे करावेत, ते सगळं अवगत असल्यामुळे तो कार्यक्रम सहज झाला. आणि 4 लोकांनी येऊन कौतुक केलं की आवाज छान आहे, छान करते. तेव्हा असं वाटलं नाही आपण काहीतरी करू शकतो. आणि मग तिथूनही सुरुवात झाली आणि आता सुरुवात करता करता जवळपास 2-2.5 हजाराच्या आसपास कार्यक्रम झाले. वा 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 वा. पण माझ्या माहितीप्रमाणे आपण 15 ऑगस्ट असेल स्वातंत्र्य दिन, आपला प्रजासत्ताक दिन असेल आणि त्यासोबतच अगदी मुख्यमंत्र्यांच्या सोबत इतरही साहित्यिकांच्या कार्यक्रमांचं यशस्वीपणानं सूत्रसंचालन आपण केलेलं आहे. तर असं काही आठवणीतल्या एखाद्या कार्यक्रम आठवतोय की जो आपण शेअर केला पाहिजे, तो अनुभव? नक्की. मेधा पाटकरांची मुलाखत घेतलेली आहे. मनोहर उदास आलेले होते, त्यांची मुलाखत घेतलेली आहे. त्यानंतर तसंच देवदासमधले मिलिंद गुणाजी जे आहेत त्यांची मुलाखत घेतली होती. आणि ती मुलाखतचा किस्सा सांगायला आवडेल मला. 15 ऑगस्टला ती मुलाखत नंदुरबारला घ्यायची होती मला. आणि 14 ऑगस्टला मुलाला शाळेत घ्यायला जाताना मला एका गाडीने धडक दिली आणि माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला. हाताला लागलेलं होतं, पायाला लागलेलं होतं. आणि तिकडनं कार्यक्रमाचे जे आयोजक होते त्यांचे फोनवर फोन की मॅडम तुम्ही येणार आहे का. आणि हॉस्पिटलमध्ये ते सगळं सुरू होतं आणि मैत्रिणीने सांगितलं नाही तिचा ॲक्सिडेंट झाला, ती काही येणार नाही. पण कार्यक्रम आपण घेतला आहे, जायचं कसं नाही. मला घरचे पण म्हणते नाही, त्यामुळे नाही आम्ही तुम्हाला गाडी पाठवतो, तुम्ही या. मी त्याचं हाताला बांधलेल्या सगळ्या पट्ट्या बिट्ट्या तशीच गेली
आणि ती मुलाखत घेतली. तर मी प्रश्न करायच्या आधी मिलिंदजींनी मला प्रश्न केला, नवऱ्यासोबत मारामारी केली वाटतं म्हणे. म्हटलं हो, माझा एवढा हात तुटलाय, तो मात्र सिव्हिलला आहे. आणि मग असाच प्रश्न विचारताना मी जेव्हा त्यांना विचारलं की 2 सौंदर्य कन्या तुमच्यासोबत होत्या देवदासमध्ये, एक ऐश्वर्या आणि माधुरी, तर धडधड निश्चितच वाढली असेल. तर त्यांनी पण सांगितलं की हो वाढली होती, पण तेव्हा लग्न ठरलेलं होतं. म्हटलं लग्न त्यांचं ठरलं असेल तर इट्स ओके, पण तुमचं ठरलं असेल तर थोडंसं गोची. तर त्या मुलाखत झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला असं वाटलं की मी नंदुरबारला येतो आहे, इथे माझी मुलाखत काय मुंबईच्या लेवलची होणार नाही, कोणीतरी येईल मुलाखत घेईल, बट मला अपेक्षित नव्हते इतके सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेत आणि मुलाखत खूप छान झाली, लोकांना पण ती खूप आवडली. त्यानंतर असे बरेच लोक आले आयुष्यामध्ये की मोठी मोठी माणसं त्या याच्यात भेटली आणि त्यांच्या मुलाखती घ्यायला भेटल्या. बाबा आमटे असतील, मेधा पाटकर असतील, तर ही सगळी लोक, मनोहर उदासजी मी आत्ताच बोलली, त्यांची पण मुलाखत घेतली. तर छान वाटलं ह्या लोकांशी बोलून आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आपला कुठेतरी हातभार आहे आणि आपल्याला इथे जाणायला मिळालं तर छान वाटतं हे सगळं करताना. छान. म्हणजे खऱ्या अर्थानं समृद्ध करणारा अनुभव तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये, या एकूणच प्रवासामध्ये तुम्हाला आलेला आहे. मला एक सांगा की नेमकं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, उत्तम संवाद करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी तुम्ही आवाजाचा पण उल्लेख केला मगाशी, तर याच्यासोबतच अजून काय काय गोष्टींचं भान आपण ठेवलं पाहिजे किंवा कोणती गुणवैशिष्ट्य एका यशस्वी सूत्रसंचालकाकडे असलं पाहिजे, निवेदकाकडे असलं पाहिजे, काय म्हणाल? सर खरं म्हटलं तर याचं सगळं श्रेय माझ्या बाबांना जातं. मी अण्णा म्हणते त्यांना. लहानपणी लायब्ररीतनं पुस्तकं घेऊन यायचे आणि ते गेटमध्ये आले की मी ते पुस्तक घ्यायची आणि आईची पण धडपड असायची ते पुस्तक घ्यायची. का तर पुस्तक हातात आल्यावर ते संपेस्तोवर मी जेवण किंवा दुसरं काहीच करायची नाही. तर तिचं हे चालायचं की हिने आधी खाऊन घ्यावं किंवा काही करावं, म्हणून ती लपवून ठेवायसाठी पुस्तक घ्यायची आणि मी वाचायसाठी. तर दोघी आम्ही लक्ष ठेवायचं. तर मी 6वी-7वीत असताना ययाती वाचलं असेल, मृत्युंजय असेल, मे बी मला तेव्हा नाही कळलं, पण ती वाचनाची सवय होती. शब्दसंग्रह वाढला, कुठल्या वेळी काय म्हणायला पाहिजे हे कळलं, तो संवाद कसा साधायचा हे कळलं आणि आकाशवाणीला आल्यानंतर उच्चार कसे असावेत, किती कमीत कमी शब्दात तुम्ही जास्तीत जास्त कसं सांगू शकता. कारण लोक जी कार्यक्रमाला येतात ती तुम्हाला ऐकायला आलेली नसतात, तुम्हाला फक्त 2 गोष्टींमधला जोडायचं असतं. त्यामुळे तुम्ही जर खूप जास्त बोललात तर लोकांना ते कंटाळवाणं होतं. त्यामुळे मोजक्या शब्दात किती छान पद्धतीने तुम्ही ते जोडता त्याला खूप महत्त्व असतं. आणि संवाद फेक कशी करतात, आवाजाचे चढ उतार असतील, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे असं मला वाटतं. म्हणजे बघा, म्हणजे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आणि एक सेतू, श्रोतू वर्ग असेल, प्रेक्षक वर्ग असेल आणि मंचावर बसलेले सगळे जे काही निमंत्रित मान्यवर असतात आणि एकूणच ते रंगत आणि बहारदार तो कार्यक्रम व्हावा आणि तो खुलावा, याच्यासाठी म्हणून नक्कीच याचं सूत्रसंचालकाचं, निवेदकाचं योगदान जे आहे अँकरिंग करणाऱ्याचं, हे खूप मोठं आहे. पण मगाशी तुम्ही भाषेचा उल्लेख केला, पण मग शैली कशी निर्माण करता येते? सर शैलीसाठी आपण म्हटलं तर एक तर वाचन तुमचं महत्त्वाचं आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम कुठला आहे. म्हणजे तुम्ही गाण्याचा कार्यक्रम असाल तिथे ती तुमची पद्धत असेल तर चालणार नाही आहे. दिवाळी पहाट असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल. तुम्ही मुलाखत घेत असाल तर वेगळ्या पद्धतीने बोलायला लागेल. एखादं कार्यक्रमाचं निवेदन असेल ते वेगळ्या पद्धतीने बोलायला लागणार. गाण्याचा कार्यक्रम असेल आणि तुम्ही संथ पद्धतीने आता आपण ना हे गाणं ऐकूया असं म्हटलं तर तो उत्स्फूर्त प्रतिसाद नाही येणार. तिथे त्या पद्धतीनेच तुम्हाला रिॲक्ट व्हायला लागेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे एक किस्सा मी तुम्हाला सांगते. एका कार्यक्रमासाठी नेहा राजपाल आल्या होत्या आणि त्यांना जेव्हा कळलं की मी त्या कार्यक्रमाचं अँकरिंग करणार आहे तर ते थोडीशी नाराज झाले की नाही ही कोण बोलणार ना. मग मी सांगितलं की मला नाही करायचं आहे, मी नाही केलं. आणि योगायोग असा की 6 महिन्यांनी त्या मला पुन्हा एका कार्यक्रमात भेटल्या आणि तेव्हा मी तिथे अँकरिंग केलं. स्टेजच्या मागे येऊन त्यांनी मला सांगितलं, सॉरी मी तुला मागच्या वेळेस नाही म्हटलं होतं, मला माहीत नव्हतं की तू जेवढी शांत दिसते तेवढी गाण्याच्या कार्यक्रमात तू रंग भरते, हे मला माहिती नव्हतं. आणि आजपर्यंत आमची मैत्री खूप छान आहे.
अगदी गणपतीला तिचं आमंत्रण असतं वाह, आणि छान ट्युनिंग मस्त जमलेलं आहे. म्हणजे या कार्यक्रमांच्या माध्यमातून नेहा राजपाल असेल, सावनी रवींद्र असेल, अभिजित सावंत असतील, वैशाली सावंत असेल, तर ह्या सगळ्यांचे जे कार्यक्रम करायला मिळाले तो खूप मोठा अनुभव आहे. GS ग्राउंडवर अभिजित सावंतचा जेव्हा कार्यक्रम केला जवळपास 25,000 ते 30,000 पब्लिक होती. तर त्या सगळ्यांना हँडल करून तो कार्यक्रम करायचा, त्यांना थोपवून धरायचं, त्या गाण्यामधली ट्युनिंग कसं करता येईल ते बघायचं. आणि वैशाली सावंतचा कार्यक्रम होता तेव्हा लेट होत गेला आणि अर्धा तास पाऊण तास तेव्हा त्या 20-25,000 पब्लिकला आपण सांभाळून ठेवायचं आणि कार्यक्रम आता होईल, पण ते बोर पण नाही झाले पाहिजे. ही सगळी पद्धत तुम्हाला अनुभवानी तर येतेच, पण तुम्ही ऐकलं पण पाहिजे. दुसरे जे सूत्रसंचालक असतात त्यांनाही ऐकलं पाहिजे. काहीतरी वेगळा मुद्दा निश्चित प्रत्येकाच्या ह्याच्यातनं आपल्याला कळतो आणि या पद्धतीने तुमची भाषा शैली असेल किंवा आवाजाचा चढ उतार असेल तो तुम्हाला कळतो आणि तो तुम्हाला बदलवता पण येतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे एक स्वतंत्र तंत्र पण आपण सांभाळलं पाहिजे. त्यामुळे मग शैली, स्वतःची स्टाईल ही निर्माण होते. बरोबर आहे. तर मला म्हणजे जवळपास 1500च्या घरात किंवा इव्हन मोर दॅन दॅट अशा कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन तुम्ही केलेलं आहे. तर हे सगळं करत असताना काही ऐनवेळच्या आवतनं असतात पुष्कळ. तर मग अशा वेळेस मग आपले लाडकं दैवत जे आहे विनोदी लेखक साहित्यिक पु ल देशपांडेंनी म्हटल्याप्रमाणे फजितीचा होतो. पण मग होमवर्क कामी येतं की नाही? येतच, नक्कीच येतं. हां, मग काय काय करतात त्याच्यासाठी? म्हणजे नेमका कार्यक्रम काय आहे आणि कार्यक्रमामध्ये कोणाकोणाची नावं घ्यायची आहेत, स्वागत कोणी करायचं, रुसवे फुगवे खूप असतात. मोठी जी कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये, छोट्या कार्यक्रमांमध्ये तेवढं नसतं. पण तुम्ही लग्नाचं करत असाल किंवा एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर तिथे मात्र हे चिठ्ठ्या येण्याचे प्रकार खूप जास्त असतात. आणि मग असं असतं की एक जण सांगतो याचं नाव घ्यायचं आहे, दुसरा सांगतो नाही घ्यायचं आहे. तिथे मग सूत्रसंचालकाने हुशारी करून घ्यायची असते की नेमका एक माणूस तुम्ही कम्युनिकेशनला द्या आणि मी त्याच्याच माध्यमातून घेईन. कारण ओळखीचे सगळेच आहेत, कोणाचं नाव घेणार आणि कोणाचं नाही घेणार. त्यामुळे त्या पद्धतीने तिथे तुम्हाला ते सगळं व्यवस्थित साधता आलं पाहिजे आणि सुसंवाद साधूनच ते सगळं व्यवस्थित केलं तर त्याचा फायदा होतो. तर ही एक छान गंमत असते. तेवढ्यापुरतं टेन्शन येतं, पण मजा येते कार्यक्रम करायला. निभावून न्यायचं आलं असतं. पाहिजे. हेच तर खरं म्हणजे फार कौशल्याचा भाग आहे. आणि इथे जेव्हा संभाजीराजे आपलं नाट्यगृह झालं तर त्याच्या लोकार्पण सोहळा जो झाला तेव्हा मुख्यमंत्री जे होते देवेंद्र फडणवीस, शुभारंभ कार्यक्रम, तर तो कार्यक्रमाचा अँकरिंग माझ्याकडे होता. आणि अमावस्येच्या दिवशी तो कार्यक्रम झाला. तर मला एक दोघं जण बोलले की अमावस्येला कार्यक्रम आहे, तर म्हटलं उलट दिवाळी अमावस्येला असते तर चांगलंच आहे. तर तो संदर्भ जोडून मग तो कार्यक्रम केला. आणि देवेंद्र फडणवीस आले म्हटल्यावर गर्दी आणि प्रत्येकाला फोटो काढायचा होता, प्रत्येकाला स्टेजवर यायचं होतं, प्रत्येकाला तिथे असं की मी आहे, माझा प्रेझेन्स तिथे दाखवायचं होतं. पण तेव्हा निंबाळकर सर होते. निंबाळकर सरांनी सांगितलं हे असं असेल, एवढंच असेल. मग त्या पद्धतीने तेवढंच आखून रेखून आपण केलं आणि तो कार्यक्रम अवघ्या अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित पार पडला. आणि खूप कौतुक झालं त्या कार्यक्रमाचं की खूप छान केलं. जाता जाता जेव्हा देवेंद्रजी सांगून गेले की छान केलं, ती जी शाबासकीची थाप असते ना ती खूप महत्त्वाची असते. मानधन तर मिळतं, पण ही थाप कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. खूपदा सूत्रसंचालक समोरच्या श्रोतृवर्गाकडनं टाळ्या वसूल करण्यासाठी म्हणून त्याला मोह पडतो आणि मग चारोळ्या, शेरोशायरी म्हणजे याचा अतिरेकी भडीमार समोरच्यावर होतो. तर याच्याबद्दल आपण काय, आपलं मत काय? सर कसं आहे माहिती आहे का, समजा तुम्ही सूत्रसंचालन मराठीत करत असाल आणि मग टाळ्या मिळवण्यासाठी मध्येच इंग्रजी घालाल, मध्येच हिंदी घालाल, ते संयुक्तिक असेल तर ठीक आहे, तो कार्यक्रम त्या पद्धतीचा असेल तर ठीक आहे. पण उगाचच तुम्ही काही सांगाल आणि खूप याची उच्च दर्जाची उर्दू वापरलीत आणि समोरच्याला कळलंच नाही ते, तर त्याचा काही उपयोग नसतो. श्रोतावर्ग कुठल्या लेवलचा आहे, कुठल्या लेवलचा कार्यक्रम आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे मला असं वाटतं. नक्कीच. दिवाळी पहाट आहे आणि तुम्ही उर्दूमध्ये काही सांगाल, हिंदीमध्ये, तर ते संयुक्तिक नाही आहे. तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की ते सगळं बघून तिथे तुम्ही 4 ओळ्या किंवा 2 ओळी जे काय असेल ते वापरले तर ते संयुक्तिक ठरेल. आणि त्या पद्धतीने जर असेल तर श्रोत्यांच्या टाळ्या मागाव्या लागत नाही, त्या आपोआप येतात. आणि
आवश्यक नाही आहे की दरवेळेला तुम्ही चारोळीच वापरली पाहिजे. एखादा तिथे घडलेल्या ज्या घटना असतात किंवा श्रोतावर्ग काय करतोय त्या सगळ्या बारीक सारीक जर तुमच्या हालचालींकडे लक्ष असेल आणि तिथल्या गोष्टींकडे लक्ष असेल तर तो किस्सा जरी तुम्ही तिथे वापरलात किंवा त्याच्याशी संयुक्तिक वाक्य जरी वापरलं तरी टाळ्या येतात आणि ते जास्त महत्त्वाचं असतं. खूपदा परिचय करून देताना हुद्दा चुकतो, कधी आडनाव चुकतं, कधी फर्स्ट नेम चुकतं, असे अनेक गोष्टी होतात, आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्याच्यावर ते पण आपण किस्से रंगवून इतरांनाही सांगतो, कधी कधी आपल्याला पण ऐकायला मिळतात. मला इतक्या तुमचा हा सगळा प्रदीर्घ अशा अनुभवातनं मला एक सांगा की आपण हे तंत्र म्हणतो, याला कला पण म्हणतो, जे प्रयोग पण आपण करत असतो, त्यामुळे ते त्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी ते विज्ञान पण आहे, कारण ते शास्त्र आहे, संवादशास्त्र आहे. तर आवाजाचं जे आवाज पोहोचवण्यासाठी जे प्रबळ माध्यम आहे सशक्त असं ते म्हणजे साऊंड, माईक. तर तो माईक सेन्स असला पाहिजे असं म्हणतात नेहमी. तर नेमकं काय खबरदारी घेतली पाहिजे? तुमचा आवाजाची लय कुठल्या पद्धतीने आहे तसा तुम्ही माईक धरला पाहिजे. अगदी तुमचा आवाज मोठा असेल आणि काही लोक अगदी तोंडाला लावून माईक धरतात, काही अगदीच इथे धरतात, काही इथे धरतात. तर समोरचा इथे धरतो म्हणून आपण इथे धरणं आवश्यक नाही. तुमचा आवाजाची पट्टी कशी आहे त्या पद्धतीने तुम्ही तो माईक धरा, त्या पद्धतीने तो ॲडजस्ट करा, टेस्ट करा आणि मग बोला. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आकाशवाणीत खूप शिकलो. म्हणजे आम्हाला ह्या बारीक बारीक गोष्टी तिथे शिकायला मिळाल्या. समोर एवढं मोठं घड्याळ असायचं, अर्ध्या सेकंदात तुम्हाला ऐकूया या चित्रपटातील यांचं गीत. तर हे तुम्ही कशा पद्धतीने सांगता आणि किती कमी शब्दात किती व्यवस्थित सांगता हे खूप महत्त्वाचं असतं. एकदाचा किस्सा आहे की एकाच दिवशी 2-3 संतांचं जयंती पुण्यतिथी होती. त्याची सांगड घालून मी ते निवेदन केलं सकाळच्या कार्यक्रमामध्ये, आराधनामध्ये. तर बाहेरून ड्युटी ऑफिसर येऊन मला त्यांनी कौतुक केलं की क्या बात आहे, बहुत बढ़िया आपने किया. आणि नंतर मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं. तर तो खूप महत्त्वाची गोष्ट असते की त्या दिवशीचं दिनविशेष तुम्ही बघणं असेल आणि त्या पद्धतीने तुम्ही ते सांगितलं पाहिजे. कुणालाही न दुखावता व्यवस्थित जर तुम्ही ते सगळं केलं तर मला वाटतं की काही अडचण यायला हरकत नाही. तुम्ही हे सगळं यशस्वीपणानं करतात आणि त्यामुळे अनेक पदंसुद्धा आपसूक तुमच्याकडे चालत आलेत, अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत आणि येणारा भविष्यकाळसुद्धा नक्कीच उज्ज्वल असणार आहे, यात काही संशयच नाही आहे. तर सध्या आपण रोटरी वेस्टचं त्या परिवाराचं आपण सारथ्य करताय आणि मोजक्या महिला अध्यक्षांमध्ये, त्यातही यशस्वी झालेल्या अध्यक्षांमध्ये तुमचा समावेश आहे. तर हे नेतृत्व करताना आणि व्यक्तिमत्व फुलवत असताना विकसित करत असताना या संवाद कौशल्याचा कसा बरा उपयोग झाला? सर, मला असं वाटतं की रोटरीसाठी म्हणूनच नाही तर रोजच्या आयुष्यातही संवादच खूप महत्त्वाचा आहे सगळ्याच गोष्टींसाठी. मग तो घरात असेल, बाहेर असेल. आणि रोटरी वेस्टचं अध्यक्षपद भूषवताना 200 लोक सोबत आहेत, तिथे लहान मोठे सगळेच आहेत. तर त्या सगळ्यांशी ट्युनिंग जमवून त्यांच्या पद्धतीने बोलून ते सगळं करायचं आणि सगळे इव्हेंट्स करायचे. तर हे तुमच्या संवादावरच आहे की तुम्ही कशा पद्धतीने बोलतात. आणि मला असं वाटतं फक्त रोटरीमध्ये नाही तर इतरही ठिकाणी हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा PR जेव्हा वाढतो, नाहीतर मग काय ती शिष्ट आहे, ती बोलतच नाही, ती जास्तच बोलते, स्वतःलाच ग्रेट समजते, असे जे असतात त्या सगळ्या पद्धतीतनं तुम्ही निघून संवाद साधणं चांगल्या पद्धतीने, सुसंवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातनं तुमचा PR पण वाढतो आणि तुमची कामं पण पटापट होतात. आपण म्हणालात ते बरोबर आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट्सची जी माध्यमं आहेत ती एका अर्थाने आपल्याकडे येत असताना, कोसळत असताना आपण सुसंवाद साधतो. खरं तर असं म्हणतात या संवाद कलेच्या बाबतीत, याला संज्ञापन पण म्हणतात, याला संप्रेषण पण म्हणतात. तर माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तो व्यक्त होतो. पण चांगल्या पद्धतीनं, प्रभावी आणि प्रवाही पद्धतीनं, परिणामकारक पद्धतीनं व्यक्त होणं हे संवाद कलेचं आणि ह्या कौशल्याचा खरा आत्मा आहे असं नक्कीच म्हटलं पाहिजे. वेद इव्हेंट्सच्या संचालिका म्हणून सुद्धा आपल्याकडे बघितलं जातं. तर याची सुरुवात कशी केली बरं?
आधी मी मीडिया क्षेत्रात 18 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटलं की आपलं स्वतःचं काहीतरी असावं. बरं. इतक्या वर्षाचा अनुभव आहे तो. जेव्हा वेद इव्हेंट सुरू केलं तेव्हा असं वाटलं की आपण आपलं काहीतरी करायला पाहिजे आता, म्हणून ते सुरू केलेलं. आणि त्याच्यानंतर पहिलाच कार्यक्रम जो आला तो मला MSCBचा आला. त्यांच्या स्पर्धा घ्यायच्या होत्या. त्यांनी मला रात्री 9-9:30ला फोन केला की मॅडम तुम्ही असं काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता असं मला कळलं. म्हटलं हो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 10-10:30ला त्यांना भेटायला गेली. कोटेशन कसं देतात ते त्यांनी म्हटलं कोटेशन कसं द्यायचं असतं. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं असतं, तुम्हाला काय रक्कम टाकायची ते तुम्ही टाका, काय खर्च असेल. म्हटलं ठीक आहे, आपल्याला पहिलाच कार्यक्रम करायचा आहे. मी लिटरली कोर्टाच्या बाहेर जे गाड्या असतात तिथे जाऊन ते कोटेशन बनवलं, त्यांना 1:30 वाजता नेऊन दिलं आणि घरी आले की आपल्याला काय मिळणार नाही, अनुभव नाही आहे या सगळ्या गोष्टींचा. जे नेहमी करतात त्यांना असेल मोठे मोठे इव्हेंट कंपनी त्याच्यात कोटेशन दिलेलं होतं. 6 वाजता मला GMनी बोलवलं. त्यांनी विचारलं कसं करणार, काय करणार. म्हटलं सर इतके दिवस लोकमतला केला, आता स्वतःचं करायचं आहे. तर म्हणे मॅडम टीमसोबत काम करणं आणि एकटं फरक असतो. सचिन तेंडुलकर आणि धोनीमध्ये जसा फरक आहे त्या पद्धतीचा आहे. म्हटलं सर हे तर नंतर ठरेल, इव्हेंट झाल्यावर सचिन तेंडुलकर आहे का धोनी आहे काय असेल ते जे व्हॉटेवर. तर ठीक आहे, त्यांनी दिला आणि 2च दिवसात कार्यक्रम होता. त्याच्यातही गणपती उठणार म्हणून सुट्ट्या होत्या, प्रिंटिंग करायचं होतं आणि संभाजीराजेला इव्हेंट होता, पत्रिका द्यायच्या होत्या, सगळेच कामं होते. मग ती सगळी फटाफट दिवस रात्र एक करून ते सगळं करून घेतलं. आणि इव्हेंटला त्यांनी मला सांगितलं की बाहेर गेट लावायचं नाही. म्हटलं तुम्हाला पैसे नाही द्यायचे तर नका, मी गेट लावणार बाहेर. त्याच्यावरून पहिल्यांदाच माझं त्यांचं तिथे झालं की मी लावणार. मग मी तिथे गेट लावलेलं आणि आतमध्ये कार्पेट वगैरे सगळं टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा निंबाळकर सर तिथे आले सगळे, तर त्यांनी माझ्यासमोरच GMचं इतकं कौतुक केलं, वा काय छान अरेंजमेंट आहे, मस्त केलं आहे, गेट लावलं आहे, रांगोळी आहे, अमकायडम, असं सगळं त्यांनी खूप कौतुक केलं. त्याच्यानंतर आम्ही अगदी असं चहा रेडी आहे, जेवण रेडी आहे, त्यांना जाऊन सगळं सांगायचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवलं मीटिंग रूममध्ये आणि सरांनी सांगितलं की मॅडम एरवी आम्ही बघतो तर वेंडर जागेवर नसतात, तुम्ही इथेच होतात आणि तुम्ही हट्टाने माझ्याकडनं गेट लावून घेतलं. आणि स्टँडी असेल किंवा बुके आहे, चहा आहे, जेवण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आधीच्या आधी सगळ्या रेडी. म्हणजे आम्ही शोधत नाही बसलो की आता चहाची वेळ झाली तर चहा कुठे मिळेल किंवा जेवण कुठे मिळेल, हे आम्हाला शोधायला नाही लागलं. तर तुम्ही येऊन किंवा तुमची मुलं येऊन आम्हाला सांगायची की झालं आहे का तुमचं, चहा द्यायचं आहे का, जेवण द्यायचं आहे का, असं सगळं. म्हटलं सर एवढं सगळं सांगण्यापेक्षा सचिन तेंडुलकर का धोनी एवढंच सांगा. म्हटलं ते कालपासून आहे. तर ते खूप हसले. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला महाराष्ट्र लेवलचा पण त्यांचा कार्यक्रम दिलेला, औरंगाबादला होता तो. अशा पद्धतीने ते सुरू झालं. आणि त्याच काळामध्ये मग महाराष्ट्र शासनाचं राज्यनाट्याचं आणि बालनाट्याचं समन्वयक पद पण आलं. तिथे पण मी त्यांना तेच सांगितलं की मी इव्हेंट्स खूप केले, पण तुम्ही मला नाटकांमधलं खूप जास्त विचाराल तर ते मला माहिती नाही आहे. मी तुम्हाला सेट सगळे लावून देणार, सगळी तयारी करून देणार. तर ते म्हटलं की चालेल, तुम्ही अरेंजमेंटच तुम्हाला करायची आहे, त्याच्यासाठी परीक्षक असतात नाटकासाठी, तर तो काही विषय नाही. मग 2-3 वर्ष ते केले. आधी गंधे सभागृहात राज्यनाट्य स्पर्धा व्हायच्या, ते हट्टाने त्यांना मागे लागून संभाजीराजेला आणल्यात. आणि हा सगळा प्रवास म्हणजे त्याच्यात रंगकर्मी खुश झाले, तो अनुभव खूप छान होता. राज्यनाट्याच्या जळगाव केंद्रावरच्या प्राथमिक फेरीसाठी समन्वयिका म्हणून तुम्ही 2 वर्ष काम केलं आणि ते करत असताना दुसरीकडं चक्क नाट्यकलेच्या प्रेमात पण पडलात. आणि राजा रयतेचा हे शिवरत्न प्रतिष्ठानचं जे नाटक आहे त्याच्यात जिजाऊ माँसाहेबांचा रोलसुद्धा तुम्ही करताय. काय सांगाल, तो एक कसा आहे तो अनुभव? सर हे पण अपघातानेच झालेलं आहे. बरं बरं. अच्छा. नाटकाचा माझा संबंध म्हणाल तर मी लहान असताना खो खो खेळायची आणि त्या काळी एक नाटक केलं होतं, त्याच्यात छोट्या मुलाचा रोल होता जे, आणि माझी उंची खूप कमी होती तेव्हा. तर तिथे तो छोटा मुलगा फक्त स्टेजवर तिकडून येतो आणि असं गोट्या घेऊन पळतो, एवढाच त्याचा रोल होता. पण ते हाफ पॅन्टवर कोणी यायला तयार नव्हतं आणि मी स्पोर्ट्समन असल्यामुळे मी त्या स्पोर्ट्सच्या ड्रेसमध्ये तिथे येऊ शकत होती. म्हणजे जवळपास 1977-78च्या काळामध्ये. मग तेवढाच मला रोल होता की तिकडनं यायचं, त्या गोट्या उचलायच्या आणि पळायचं, एवढा माझा नाटकाचा संबंध. पण जेव्हा हे राजा रयतेचा नाटक झालं तेव्हा ॲक्च्युली मला फक्त आवाज द्यायचा होता जिजाऊ माँसाहेबांचा. मी तो आवाज दिला, त्यातले चढ उतार असतील, बारकावे असतील, ते सगळं दिलं. हास्य जत्रा फेम हेमंत पाटलांनी ते सगळं करून घेतलं. आणि 2 दिवसांनी त्यांचा फोन आला की तुम्ही या. म्हटलं मला नाही जमणार, 26 तारखेला मला शासकीय कार्यक्रम आहे. तो झाला की या, बघायला या.
बघायला गेले तर मग असं चालून दाखव, असं कर, हे सगळं करून हेमंतने ते सगळं करून घेतलं. म्हटलं मला जमणार नाही, मी कधी नाटकात काम, तुम्ही करा होईल, तुम्ही करा होईल, असं करत करत ते खरंच झालं. आणि तो गेटअप आणि ते सगळं इतका छान होता की मीडियातले म्हणजे इवन लोकमतचा फोटोग्राफरही तिथे होता, त्यांनी मला ओळखलं नाही. मी जेव्हा त्याला म्हटलं अरे माझे फोटो दे, तर म्हणे तुम्ही कुठे होत्या. म्हणजे इतकं सुंदर ते वेशभूषा होती की लक्षात पण आलं नाही की मी त्या नाटकामध्ये होते. पण तो अनुभव छान आहे, मजा आली ते करताना की करू शकतो. आणि मुळात खेळाडू असल्यामुळे जेही करायचं ते मनापासून करायचं आणि पूर्णत्वाला न्यायचं, ही शिस्त कुठेतरी बाबांनी लहानपणी लावलेली आहे. त्यामुळे करायचं ठरवलं की ते पूर्ण करायचं. वा. असं म्हणजे हे जिद्दीने हा सगळा यशाचा राजमार्ग, संवाद कला हे जे आहे, हा एका अर्थाने तुम्हाला ही छान वाट सापडलेली आहे नाही काय, तो सूर गवसलेला आहे. आणि त्यामुळे हे जे यशाचं चांदणं जे दिसतंय आपल्याला, ते त्याचं सगळं मूळ पाया तिकडे आहे. नक्कीच. एक किस्सा मला सांगायला आवडेल. प्रेस कॉन्फरन्स घेण्यासाठी नागपूरला गेली होती, हॉटेल तुलीला होती. आणि गदर पिक्चर खूप गाजला होता तेव्हा सनी देओलचा. आणि प्रेस कॉन्फरन्स भगतसिंग द लिजंड या मूवीसाठी बॉबी देओल आणि सनी देओल येणार होते. आणि त्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये तुफान गर्दी होती. हे दोघं येणार म्हणून तिकडे गर्दी प्रचंड, अगदी खामगाव अकोल्यापासून नागपूरला लोक होती सगळी. आणि माझे जे नातेवाईक होते त्याच्यातल्या एका मुलीने मला सांगितलं की मला तो खूप आवडतो, तर मला फोटो घ्यायचा आहे. म्हटलं एवढ्या गर्दीत तर मी तुला काही देणार नाही, पण तिला अशा जागी बसवलं की आम्ही जेव्हा येऊ स्टेप्स चढून तिथे तू फोटो घे त्याचा. तर तो जेव्हा वर चढून आला तेव्हा त्याला बघून ती असं नुसतं बाकी तिचा फोटो बिटो तिने काय घेतलाच नाही. नंतर रडायला लागली की माझा फोटोच नाही झाला. आणि मी त्या सनी देओलची मी घाबरले होते की आपण एवढ्या मोठ्या कलाकाराशी कसं बोलायचं आणि काय. पण म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की ते इतके डाऊन टू अर्थ आहे. आणि मला हळूच त्यांनी सांगितलं मॅडम जी वो न बॉबी शूटिंग में था तो बहुत ज़्यादा लेट हो गया इसलिए वो आ नहीं सका, आप थोड़ा सा संभाल लोगे. तर हा जो नम्रपणा आहे आणि ही जी बोलण्याची पद्धत आहे मला फार आवडली. म्हणजे मुळात धर्मेंद्र, बॉबी देओल हे सगळे आवडत होते, पण त्यांची जी बोलायची पद्धत होती अतिशय उत्कृष्ट. आणि तो अनुभव खूप छान होता. आणि हे जे सगळे कलाकार असतील हे सगळे भेटले, यांच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळालं की कसं वागावं, कसं बोलावं. तर मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला बोलताना सांगितलं की वेद इव्हेंटमध्ये मला एका वर्षात एक लग्नाचा इव्हेंट करायचा होता. आणि एप्रिल आला तरी माझ्याकडे लग्नाचा इव्हेंट नव्हता. आणि जूनच्या आत मला ते संपवायचं होतं. आणि योगायोगाने असं की मेमध्ये मला कळलं आणि 30 मेचं लग्न मिळालं. तर तिथे पण जी टीम होती माझी आणि त्याच्यामध्ये त्यांना ऑर्केस्ट्रा हवा होता बाहेरगावचा. आदित्य लॉनला ते लग्न झालं, छान मोठं होतं. कमल पॅराडाईजला सगळं, मग कोरिओग्राफी, त्यांचे डान्स आणि मग त्या सगळ्या घरातले कुटुंबीय त्यांचे त्याच्यात परफॉर्म करणार, ते सगळं होतं. पण त्यांचं सारखं सांगणं तेच चाललं होतं की अगं आम्ही कधी केलं नाही आहे बरं का, कसं करायचं. म्हटलं तर ठीक आहे ना, तुम्हाला जसं जमेल तसं करा, आपण बघूयात ना काय करायचं ते. पण तरी ते घाबरत कोणी आजी होती, कोणी मावशी होती, कोणी आत्या होती. तर ह्या सगळ्यांची उत्सुकता आणि आपण कसं करतोय, बाकीचे चिडवणार तर नाही ना, हा सगळा कुठेतरी ते मनामध्ये घालमेल असायची. मग तेव्हा मी सांगितलं की हा तुम्ही परफॉर्मन्स जे आहेत या सगळ्यांचे, हे काही कोणी खूप मोठे कलाकार नाही आहेत, घरातलेच आहेत. फक्त यातनं व्यक्त होत आहेत, त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा आणि छान टाळ्या वाजवा. हळूहळू करत जी लोक नाही म्हणत होती आधी कोरिओग्राफ करून डान्स शिकायला, ती पण स्टेजवर आली आणि ते सगळ्यांनी मिळून इतकं छान डान्स केला. तर तो जो अनुभव आहे आणि ते जे लग्न झालं, म्हणजे लिटरली सर मी सांगते, माझी जी मुलं काम करायची, रात्री 2 वाजता भुसावळवरून पॅसेंजर आले किंवा तर 6 वाजता मी जाऊन त्यांना भेटले की सगळे आलेत ना, व्यवस्थित सगळे आले. तर हो, आणि माझ्यासमोर नवरदेवाचे जे वडील होते ते आले आणि त्यांना सांगत चला तुम्ही पटकन नाश्ता करा, रात्री 2 वाजेची. म्हटलं सर तुम्ही ह्यांच्याकडे नका लक्ष देऊ, मी ह्यांच्याकडे पैसे दिलेले आहेत, तुम्ही जी वराडी मंडळी आहे त्यांच्याकडे. नाही मॅडम, मला लक्ष द्यायचं कामच नाही, तुमची टीम इतकी सुंदर काम करते ना की मला फक्त याच मुलांकडे लक्ष द्यायचं, ही मुलं जीव तोडून काम करतायत. तर हे जे ॲप्रिसिएशन आहे, हे जे इतरांकडनं कौतुक होतं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं असेल किंवा प्रत्येक समोरच्याची गरज काय आहे, त्याला नेमकं हवं काय, हे जर आपण समजून घेतलं कार्यक्रमाच्या आधी असेल, इव्हेंटच्या आधी असेल, तर मला वाटतं याचा खूप जास्त फायदा आपल्याला होतो.
नक्कीच. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या कलेचा उपयोग आपल्याला अगदी पुरेपूर झाला आहे असं म्हटलं पाहिजे. बरं, पत्रकारितेत सुद्धा आपण काम केलेलं आहे आणि तिथं पण आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटवलेली. तर न्यूज रिडिंग खाजगी चॅनलसाठी तुम्ही केलं आहे, तर त्या बाबतीत काय अनुभव सांगाल? सर, जर्नलिझम जेव्हा करत होते ना तेव्हा विद्याधर पानट सर होते. बरं. आणि शिकवताच आम्हाला इंटर्नशिप करायला लागते, तर मी गावकरीला तेव्हा केलं. आणि एडके सरांनी मला एक बातमी दिली, 4 बैलांचा मृत्यू अशी बातमी आहे म्हणे, तर ते तू काय लिहिशील? ठार झाले, मृत झाले, मृत्यू झाले, तर कुठल्या गोष्टीसाठी कुठला शब्द वापरायचा? आता मला माहीत नव्हतं ही माझी टेस्ट आहे. मी ती बातमी दिली आणि देऊन दिली त्यांना. मग त्याच्यानंतर त्यांनी माझं म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीच त्यांनी मला नोकरी दिली. की म्हटलं सर तुम्ही तर मला अजून माझी परीक्षा पण नाही झाली, मी पास होते का फेल होते मला माहिती नाही आहे. आणि तेव्हा माझा मुलगा 3 वर्षाचा होता, त्यामुळे थोडी धाकधूक होती की आपण कसं करणार, काय करणार. पण तो जो उपसंपादक म्हणून प्रवास सुरू झाला तो तसाच अवयातपणे सुरू राहिला. गावकरी झालं, मग देशदूत झालं, मल्टीमीडियामध्ये काम केलं. तर हा सगळा अनुभव खूप छान होता. आणि मग मध्येच फॅमिलीच्या काही गरजा असल्यामुळे मग हे सोडून न्यूज रिडिंगसाठी बोलवलं गेलं. जेव्हा जळगावचं पहिलं आपलं जळगाव शहर म्हणून सुरू झालं, श्री आणि साई विजन होतं, तिथे न्यूज द्यायच्या होत्या आणि खूप धमाल केली आम्ही. लोकांना त्याचं प्रचंड वेड होतं, न्यूज बघणार काय आहे काय नाही. म्हणजे अजूनही काही लोक भेटतात तर मला, मॅडम तेव्हाच्या तुम्ही वेगळ्या दिसायच्या, आता वेगळ्या दिसतात. आता या गोष्टीला 20 वर्ष झालीत. आणि तेव्हा न्यूज देऊन दुसऱ्या दिवशी जर कोणी दिसलं तर मॅम तुमची ना त्या दिवशीच्या साडीवरचं गळ्यातलं छान होतं, कानातलं छान होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही पुन्हा तेच आहे की तुम्ही संवाद फेक कशी करतात, कसं संवाद साधता, ती अटॅचमेंट जी असते ती आपोआप जुळली जाते. आणि उच्चार जे असतात तुमचे संवादामध्ये खूप महत्त्वाचे असतात. तर हे सगळं शिकवण्यामध्ये डॉक्टर उषा शर्मांचा खूप मोठा हात आहे. कान पकडून त्यांनी शिकवलेलं आहे. असं नाही, असंच असलं पाहिजे, हे असंच म्हटलं पाहिजे. आणि ते जे असायचं ते आता खूप कामात येत आहे. त्या माझ्या गुरु आहेत आणि त्या मला खूप छान अजूनही अडचण आली किंवा कुठे असं वाटलं की इथे कसं करायला पाहिजे तर आम्ही बिनधास्त त्यांच्याकडे जातो आणि विचारतो. आणि आज या गोष्टीचा अभिमान आहे की मॅम आता करत नाहीत, पण कुठे काही असेल तर त्या सांगतात नाही तिला बोलवा, ती छान करून देईल तुमचा कार्यक्रम. मी बिनधास्त असेल की तिला तुम्ही कार्यक्रम देईल. तर हा जो त्यांचा माझ्याप्रती असलेला विश्वास आहे, तर ती जबाबदारी माझी आणखी वाढते की मी ते चांगल्याच पद्धतीने केलं पाहिजे. तर छान वाटतं. आणि तुम्ही अतिशय प्रॉपर उल्लेख केला मगाशी की आवाज, नंतर संवाद फेक, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची सगळी भावमुद्रा वगैरे वगैरे, देहबोली ह्या सकारात्मक असल्याच पाहिजे, त्या आवश्यकच आहे. पण आभूषणं, तुम्ही प्रेझेंटेबल असणं, तुमचा गेटअप, तुमचा मेकअप, ह्या गोष्टी मॅटर करतात. खूप महत्त्वाचे आहेत, खूप जास्त. म्हणजे तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला जाताय आणि काय घालून जाता त्याच्यावर खूप इनफॅक्ट काही ठिकाणी ड्रेस कोड पण असतो नाही असतो. म्हणजे कॉर्पोरेटला जात असाल तुम्ही तर त्या पद्धतीने तुम्ही तिकडे गेलं पाहिजे. लग्नाचा इव्हेंट असेल तर तुम्ही तिथे त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे की तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे, भान ठेवल्याच गेलं पाहिजे. बरोबर. आणि हे सगळं करत असताना इव्हेंट लहान मुलांचा आहे, मोठ्यांचा आहे, कोणाचा आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर त्या पद्धतीने तुम्हाला मिक्स होता येतं. बरोबर. आता जेव्हा मी न्यूज द्यायचे आणि लोकमतच्या कॅम्पस क्लबला जेव्हा मी तो कार्यक्रम आयोजित करायचे तर तिथे मला ती छोटी छोटी मुलं, आंटी आपको न्यूज में देखा था. म्हणजे त्या बिचाऱ्यांना हे माहीतच नाही की मी त्यांच्याच तिथे आहे, पण ती मुलं जे बघायची आणि सांगायची तर तोही अनुभव खूप मजेदार होता. छान वाटायचा त्या मुलांशी गप्पा करताना. आणि आता जेव्हा जॉब सोडला तेव्हा काही मुलांचे असं की मग आता आम्हाला कोण शिकवणार, मग आम्हाला नाटक कोण सांगणार, मग बोलायचं कसं कोण सांगणार, गोष्ट कोण सांगणार. म्हटलं मी येईल ना, तुम्ही मला केव्हाही फोन करा. तर ही जी अटॅचमेंट आहे त्या मुलांशी असेल, सखींशी असेल माझी, तर ही खूप छान जुळल्या गेली आहे. आणि मध्यंतरी एक कार्यक्रम केला होता दिव्य मराठीचा, रात रागिणी म्हणून. तर रात्री 10 वाजता तो शिवाजी चौकात सुरू झाला आणि काव्यरत्नावलीला 12 वाजता तो संपला. तर त्याचं जे अँकरिंग केलेलं होतं तर तो अफलातून कार्यक्रम, म्हणजे दिवसभराचे कार्यक्रम सगळेच करतात, रात्री 12 वाजेचं करायचं. आणि त्याला जवळपास 1,500-2,000पेक्षाही जास्त महिला असतील
आणि सगळ्या जात होत्या रस्त्याने. कधी चालू म्हणजे माझ्यासाठी स्पेशली त्यांनी इतक्या लांब चालेल तर रिक्षा ठेवली होती, पण मी रिक्षातनं उतरून त्या महिलांमध्ये सहभागी होऊन बोलत होते, जात होते. तर त्यांची सगळी लोकं पण मला प्रोटेक्ट करून व्यवस्थित जात होते. आणि सर 6 महिन्यानंतर एक जोडपं बाजूने जाताना मला म्हणत होते, मॅडम ते रात्री एक कार्यक्रम होता तेव्हा तुम्ही बोलला होतात ना. तर मी बघतच राहिले की 6 महिन्यानंतर या माणसाला मी म्हटलं तुम्ही कुठे बघितलं. नाही, त्या दिवशी रात्री आम्ही गावावरून आलो ना, तर ती गर्दी बघितली, तर मग बघत होतो की कोण बोलते आवाज ऐकून. तर मला खूप छान वाटलं ते की जाता जाता पण रिक्षेतनं या माणसाने ओझरथा लुक दिसला असेल त्याला एवढ्या गर्दीत, पण आठवण राहिली हे जास्त महत्त्वाचं आहे. सामान्य माणसाकडनं मिळालेलं जे काही ॲप्रिसिएशन असतं की नाही ते नक्कीच महत्त्वाचं असतं. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये मानाचे काही पुरस्कार आणि सन्मान पण तुम्हाला मिळालेत, त्याबद्दल काय सांगाल? पुरस्कार एक पत्रकारिता क्षेत्रातला पण मिळालेला आहे. प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे MJ कॉलेजचा. आणि रोटरीला जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा पहिल्याच वर्षी एक्सलन्स अवॉर्ड वर्षभरासाठी जे कार्यक्रम करतात त्याच्यासाठी पण मिळालेलं आहेत. असे लहान मोठे बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. तर मला असं वाटतं पुरस्कार मिळाला की जबाबदारी जास्त वाढते, आणखी जास्त काम नक्कीच करायला. नक्कीच नक्कीच पदही मिळत जातात. बरोबर. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये हे प्रोफेशन, हे करिअर सांभाळत असतात ना, आणि ते नुसतं सांभाळत नाही आहे, तर ते त्यात यश तुम्हाला मिळालेलं आहे. तर याच्यासाठी परिश्रमाची, प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करायला लागते. तर कुटुंबाकडनं काही साथ, कारण एक कुटुंबाचा आधारवड स्त्री असते आणि तुम्ही सगळं ते पण घरी ती आघाडी पण सांभाळत आहेत, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? सर त्याच्याशिवाय शक्यच नाही सपोर्ट. कारण जेव्हा मी न्यूज द्यायचे तेव्हा मला आठवतं की माझा लहान मुलगा 2 महिन्याचा होता. अच्छा. आणि मोठा 10 वर्षाचा होता. तर मी त्याला झोपवून जायचे आणि तो झोपायचा जो 1-1.5 तास, तेवढ्या ह्याच्यात मी न्यूज देऊन यायचे. तेवढ्या वेळात तो 10 वर्षाचा आदित्य त्याला सांभाळायचा. आणि कधी बाहेरगावी जायचं असेल तर मग 2 दिवसाचं नियोजन स्वयंपाकाचं की यांना इझी काय जाईल कसं करायचं ते पण करून जाते. आणि कधी उशीर झाला, इव्हेंट असतात, रात्री 10 वाजतात, 12 वाजतात, तर हे सगळं नियोजन करता येतं असं मला वाटतं. म्हणजे आधी मी पण खूप आळशी होते, पण अनुभवाने शिकत गेले. आणि असं लक्षात आलं की नाही आपण हे केलं तर यांना सहज सोपं होईल, अशा पद्धतीने केलं तर जास्त चांगलं होईल. बाहेरगावी जायचं असेल तर पहाटे 4 वाजता उठून काय व्यवस्था करता येईल ते बघून घ्यायचं. मुलं लहान होती, घरात करणारं कोणी नव्हतं. आणि मिस्टर असतील, 2 मुलं आहेत, यांनी पूर्वीपासून आत्तापर्यंत अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलं आहे. आजही त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. आता सून आली आहे, तीही खूप छान इन्व्हॉल्व होते, सांभाळून घेते. छान वाटतं सगळं करताना, कारण घरच्यांचा पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. खरंय खरंय खरंय. आणि हे सगळं करत असताना माझं मॅरेथॉन चालूच असतं, कधीतरी क्रिकेटही चालू असतं. तर तो आनंद मला असं वाटतं जास्त चांगला आहे. म्हणजे आमच्या या हॉबी डूबी डू या कार्यक्रमाचं ब्रीद किंवा सूत्र एक तरी छंद असावा असं आहे. तर तुम्हाला तर ह्या विविध छंद आहेत आणि ते कौशल्य तुम्ही ते दाखवलेलं आहे. तर ह्या आपल्या गप्पा टप्पांची सांगता करत असताना हा कार्यक्रम पाहणाऱ्या समोरच्या तरुण वर्गाला, विशेषतः युवतीला, आणि तुम्ही स्त्री आहात आणि त्यात तुम्ही याच्यात करिअर आणि ते सुद्धा यशाचं शिखरच गाठलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर काय संदेश द्याल बरं? सर मला असं वाटतं कुठलंही क्षेत्र असो ते, म्हणजे ज्याला ज्यात आवड असेल त्याने ते ठरवायचं की त्याला काय करायचं आहे. म्हणजे अगदी आता हल्ली असं बघितलं जातं की पटकन प्रसिद्धी हवी असते किंवा पटकन आपल्याला पैसा हवा असतो. असं नाही होत. परिश्रम तुम्हाला करावे लागतील. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवा. तुम्ही परिश्रम केलं पाहिजे. जे पण करायचं आहे त्याच्या खोलात जा, त्यात नैपुण्य प्राप्त करा आणि चिकाटीने ती गोष्ट पूर्ण करा. तर यश आपोआप तुमच्यासोबत असतं. एका चांगल्या मूवीचा एक चांगला हे पण आहे डायलॉग 3 इडियट्समध्ये, की तुमच्याकडे जर परिश्रम करायची हे असेल तर एक्सलन्स तुमच्या मागे बरोबर येतं. तर हे सगळं तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं आरामात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणीही यशस्वी होईल. फक्त धरसोड वृत्ती असेल तर ते मात्र करता येणार नाही. नक्कीच. मंडळी, खरं तर असं म्हटलं जातं की 14 विद्या आणि 64 कला
या सामान्यपणे असतात. पण आज सरिता खाचने मॅडम की ज्या यशस्वी सूत्रसंचालिका आहेत, निवेदिका आहेत आणि वेद इव्हेंट्ससारख्या एका नामांकित अशा इव्हेंट्स मॅनेजमेंट असलेल्या त्याचं ते सारथ्य करतात, नेतृत्व करतात, संचालिका पण आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की ही जी संवाद कला आहे, ही जी संज्ञापन कला आहे, ही 65वी कला आहे आणि ती करिअरसाठी, प्रोफेशन घडवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणारी आहे आणि पथदर्शीसुद्धा आहे. तर मॅडम, तुम्ही आमच्या या संवाद कट्ट्यावर आलात आणि खूप छान संवाद केला. विषयच मुळात तो होता की संवाद कौशल्यात गती आणि जीवनात प्रगती. तर खूप छान गप्पा आपण मारल्यात आणि काही टिप्स पण आमच्या या युवा वर्गाला आपण दिलेल्या आहेत. त्याबद्दल मल्हार कम्युनिकेशन्सच्या आणि आमच्या या हॉबी डुबी डू या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार. धन्यवाद. मल्हार कम्युनिकेशनचे आणि हॉबी डॉबी डू सगळ्या टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि सगळ्यांशी संवाद साधायची संधी दिली. धन्यवाद. Audio Jungle.